कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून स्थांगत झाली. आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याकरिता स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. आजच्या दिनी माझे गुरुजन, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद, माझे प्रथम दैवत, आद्य गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझे वडील आदरणीय भाऊरावजी घोणमोडे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी कुमारी सानू भाऊरावजी घोणमोडे, मुक्काम मचारणा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे इयत्ता 5व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले. पण हाय रे दैवा, स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनात स्वार्थ जागू लागला. सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कडसाला पोहोचला. अहो प्रेतावरच्या टाळूवरचा लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले. गोरगरिबांना देऊ गेलेली मीठ भाकरी त्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार देशात सर्वसंमत झाला. आणि मग हा भ्रष्टाचार आपल्या बरोबर काळा पैसा नावाचा एक विषारी नाग घेऊन आला आणि हिंदुस्थानच्या स्वतंत्र हिंदुस्थानच्या ह्रासाला सुरुवात झाली. मित्रांनो, कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली. स्वार्थ त्यांचा धर्म आहे, भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे, काळा पैसा हा